हे बघा, आमचा आमच्या पोरांवर विश्वास आहे. अहो तसं काही नसणार आहे, आणि तसं काही असतं तर आम्ही त्यांचंच नसतं का लग्न लावून दिलं. मला वाटलंच तुम्ही असं बोलणार, म्हणून मी सोबत येताना पुरावा घेऊन आलोय. पुरावा? बघा, बघा, बघा ही. बघा, काही बोला की आता. हे असं काही झालं नव्हतं. म्हणजे व्हिडिओ कुठनं जादून आला काय? यो व्हिडिओ कोणी केला आणि तुमच्याकडे कसं काय आलं? कुणी केला, कसा केला ही शोधत बसा जोडीनं. पण ही जी आहे ती खोटं तर नाही ना? हे बघा, तुमचा गैरसमज व्हावं म्हणून तुमच्याकडे पाठवलं असेल. तसं तर तसं, पण तुमचं चाललंय काय? आधीच माझ्यामुळे जेडीला लई त्रास झाला होता, म्हणून मी तिला. म्हणून तिला सांगितलं का की मी या पोरी संग लग्न करतो आणि तू बी सोबत राहा? पण अभिनंदन, तुझ्या मनासारखं झालं. ही बी मिळाली आणि ही बी मिळाली. आता कर दोघी सोबत संसार. अहो काय बोलताय तुम्ही? कळते का तुम्हाला? त्यांच्या नव्या संसाराला माझ्या मोत तडा जायला नको. मग माझ्या संसाराला तडा जाऊ देऊ काय? तुझी तू मोकळी आहे, तुला काय करायचंय ते कर. अहो तुम्ही तिच्याशी लग्न केलंय, असं नाही करू शकत तुम्ही. अरे मी काय बी करू शकतो आणि तू काहीच करू शकत नाही. अहो पण कायद्याने ती तुमची बायको आहे. कुणाला काय त्याची भीती दाखवतो? काय करणार आहे? कोर्टात जाणार आहे का? जा, कुशाल जा. ज्या लग्नाला 8 दिवस झाले ती लग्न कोर्टात बी मान्य करत नाहीत, तिथं मी कशाला घाबरू? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुझ्या तावडीत सापडली म्हणजे आम्ही सगळे सापडतील असं समजू नको. कायदा शिकवतोय, फौजी आहेस पण फौजी सारखं वागायला शिक. पाहुणे, मी हात जोडून माफी मागतो. काय चुकलं असलं पदरात घ्या, आम्ही सगळे माफी मागतो तुमची. माफी मागून काय फायदा आहे? तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं, तुम्ही सापाला पाळताय. पुरीच्या आयुष्याचं तर वाटोळं केलंच, आता माझ्या बी आयुष्याचं वाटोळं करायचं होतं यांना. अहो माझा आजा तसं काय करणार नाही हो. तुमचा आजा काय काय करू शकतो हे दाखवलं ना, बघितलं ना मोबाईल मध्ये. आणि ही बी गावातलीच आहे ना, लावली नाही ना नादाला. अहो त्याचं तिच्यावर प्रेम होतं म्हणून. हिच्यावरती प्रेम आणि हिच्यावर काय होतं? का माझ्या संग लग्नाला नकार होता याचा?
अहो नकार तर आमच्या सगळ्यांचाच होता, त्याच्या काही एकटीचा नकार नव्हता. पण तुमच्यापेक्षा जास्त ह्याचा होता ना, आणि ह्याच्या संग हिचं लग्न करायचं चाललं होतं ना, मग का मोडलं ते? अहो त्याला त्याची काहीच कल्पना नव्हती. एका घरात राहून त्याच घरात लग्नाची तयारी चालू आहे आणि कल्पना नव्हती, असं कसं म्हणताय? आणि त्यानंतर हिचं लग्न दुसरीकडे करायचं चाललं होतं, तेव्हा पण याचा विरोध होता का नाही मामी? मी आल्याशिवाय जडीचं लग्नाचा विषय बी काढायचा नाही. म्हणजे मी येईस्तोवर जडीचं लग्न लावायचं नाही. आणि तिचं लग्न कोणाबरोबर लावायचं ना, हे मी ठरवणार. काय झालं सांग, का केलास विरोध? मी सगळं सांगते तुम्हाला, पण तुम्ही आधी मला वचन द्या की तुम्ही कोणाला काही सांगणार नाही म्हणून. दिलं वचन. काय झालंय? कळलं का? काय बी उत्तर नाही, पण मला माहितीये ह्याला हिचं कुठं बी लग्न होऊ द्यायचं नव्हतं. तुमच्याकडे हे व्हिडिओ कुठं आला? त्याच्याशी तुम्ही मतलब ठेवू नका. माझं नशीब थोर, मला हा व्हिडिओ मिळाला. तुमची पोरगी तुम्हाला लाखलाभ. अहो ऐका माझं, माझ्या पुरीला असं वारे सोडून जाऊ नका. हे बघा, तुम्ही असं काय वाया केलेलं मला काय बरं वाटना, पण ह्यांच्या लपड्यापायी मी माझ्या आयुष्याची राखरांगोळी करून घेऊ का? मला नाही जमायचं हिच्या संग संसार करायला, आणि परत मला कुणीच तोंड दाखवू नका. अहो ऐका माझं प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऐका जरा माझं. ऐका की, अहो पप्पा तुम्ही सांगा की मम्मी. समाधान. विक्रम, हं? राहुल जावा. बापू जावा तुम्ही पण. उषा तुम्ही जावा पुढं, मी नंतर येतो. जितू त्या सगळ्यांना घेऊन जा. पुष्पा जा, आज जा. जी चला, पुष्पाला घेऊन आज जा. समाधान. नाना, अहो काय झालंय? बघ, आता कसलाच विचार करू नकोस. चल. अहो पण चल, आत चल. उठ. पोरांनो चला. शीतल, मी खोटं नाही बोलत ग. आमच्यात खरंच तसं काय नाही. शीतले, मी परत आली.
समाधान काय झालं, कसं झालं, का झालं याच्यावर आता अजिबात चर्चा करू नका. दमलाय तुम्ही समजेजण, आराम करा. हो नाना, काय झाले माझं मलाच कळना. नवीन नवरी घरात आली असं झाले बघा. अहो होईल सगळं व्यवस्थित. हे बघा, जयश्रीचा नवरा रागात बोललाय. आपण जाऊन समजवून त्यांना. तुम्ही नका काळजी करू, आराम करा. पोरांनो, जा देवाला पाया पडा आणि आराम करा. देवा, लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं, पण आमच्या आनंदाच्या गोड क्षणात मिठाचा खडा का टाकलंस? माझी काय बी चूक नसताना माझ्यावर हा आळ का आला? देवा, मला तुम्हाला काय बी दोष द्यायचा नाही. त्याच्या आजाची काय बी चूक नाही हे मला माहिती. फक्त या सगळ्याला सामोरं जायची आम्हाला ताकद दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे. कुणाल, जी बाईसाहेब. पाण्याची बाटली घे. अहो भैया बास की, आता बास झालं. अरे काय बास की? अहो रागाच्या बरोबर तुम्ही 4 पाण्याच्या बाटल्या संपवल्यात भैया. अरे काय करू मग? हा, हात लागलेली आगच शांत होत नाही ना. पण भैया त्याचा काय उपयोग आहे? काय उपयोग आहे म्हणजे? हा, दार खिडक्या लावलं तरी त्या आजाच्या वरातीचा आवाज आमच्या कानात येत होता. कसं वाटलं असेल आमच्या मनाला? हा भैया, का रे जामे? अहो भैया, तुम्ही पाणी पित काय बसलाय? अहो तिकडे आग लागले, आग. कुठं? अहो भैया, जयश्री आली. अरे जाम्या, त्यांच्या घरचं लग्न कार्य म्हणल्यावरती येणारच ना. अहो तसं नाही भैया, जयश्री कायमची घरी आली. काय? अहो होय भैया. ए जामे, भांग बिंग तर पिऊन नाही ना आला? अहो नाही भैया, जयश्री कायमची घरी आली. अहो त्याचं काय झालं, वरात नीट घरी आली आणि जयश्रीचा नवरा जयश्रीला घेऊन घरी आला. तुमच्या बाচ্च्याचं आणि तुमच्या पुरीचं लपडं चालू आहे. जयश्री आली जामे? होय भैया, आणि परत घरी जाईल असं काही नाही वाटत. म्हणजे जयश्री परत आली? अहो होय भैया. आता परत नाही ना जाणार? नाही, कन्फर्म परत नाही ना जाणार? 101% नाही भैया. भैया, तिच्या नवऱ्याने त्या दोघांचा व्हिडिओ आणला होता. तो व्हिडिओ बघून तो एवढा पिसाळा होता, एवढा पिसाळा होता भैया, ते तिला परत घरात घेणं शक्यच नाही. पण भैया, त्याला तो व्हिडिओ कोणी पाठवला ते काय कळलं नाही. काय महत्वाचं काम होतं? व्हिडिओ नीट झालाय ना? एकदम तुम्हाला पाहिजे तसा. पाठवा मग. आलं का? बघू. नाही आलं का? भैया,
त्याला व्हिडिओ आपण तर पाठवला नाही ना? ए अरे नाही आपण केलास तुला कळलं नसतं का? गुड न्यूज जा घरी जा आराम कर. आणि हा उद्यापासून आजच्या घरावर वॉच ठेवायचा. सेंड आता वया जमे. म्हणजे खरंच जयश्री परत आली? होय हो भैया. जमेला गो. अरे काय जयश्री म्हणजे काय गॉड इज लिस्निंग. गॉड यू आर लिस्निंग. ही इज लिस्निंग टॅलेंट. आले 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 आपल्या आयुष्यात आनंदाचे मुमेंट परत आले. टॅलेंट. जयश्रीने एवढा मोठा मास्टर प्लॅन केला कधी कळलंच नाही आपल्याला. जिला आपण पळपटी म्हणत होतो का नाही तिथून मुकद्दर का सिकंदर निघाले की राव. आणि तिने तर सगळं फाशी उलटे फिरवले की. तिने एवढा पुढचा विचार केला असेल हे आमच्या कधी ध्यानात बी आलं नाही. आम्ही तर 10 वर्ष असलं प्लॅनिंग करू शकत नाही. वा चला आत्ताच्या आता आम्हाला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचं. चला. हा पण बाई आता कुठं म्हणजे ते काय नाही आत्ताच्या आता मला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचंय. नाही आम्ही तर लोटांगणच घालणार आहे. अहो पण भैया त्यांच्यात आता काय चाललंय हे त्यांचं त्यांनाच कळत नसेल तर आपण कसं जाणार भेटायला? हा पॉइंट आहे. अरे मग त्यांना इथे बोलून घ्या. लाव फोन लाव. नाही भैया जस्ट वेट अँड वॉच. जरा वातावरण शांत होऊ द्या मग बघू आपण. हा नाईस थॉट. जरा निवळते. करेक्ट आहे. आम्हाला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचंय. डोक्याला का गॉड यू आर लिस्निंग. यू आर माय हार्ट. लव्ह यू. थँक्यू. कुणाल गिव चिकन तंदूर अर्जंट. सकाळी चक्कर मारतो. जीजी आराम करा. बाळा सांभाळून घे. येतो मी.